मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आणि या शहरामध्ये राष्ट्रवादीकडून उभे असलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागं आपल्या सर्वांची ताकद उभी करावी, उभी राहावी अशी विनंती आपल्या सर्वांना करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। या जिल्ह्याचे माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कंधार लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलेकर साहेब, ज्यांचं आत्ताच या ठिकाणी मनोगत व्यक्त झालं, आमचे स्नेहित आणि या नगर परिषदेचे निरीक्षक असणारे नांदेडचे माजी महापौर आणि माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, नांदेड उत्तरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी रावणगावकर, प्रदेशाचे सरचिटणीस माननीय वसंतरावजी सुगावे, आमचे नांदेड शहराचे विशेष उपाध्यक्ष असणारे साबेरजी चाऊस, नांदेड शहराचे कार्याध्यक्ष माननीय पावडेजी, स्टेजवर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मुदखेड शहरातील सर्व सुजाण नागरिक आणि बंधू भगिनींनो, मी फार वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही, कारण कार्यक्रमाला अगोदरच खूप उशीर झालेला आहे आणि प्रतापराव पाटलांचं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे आणि म्हणून केवळ आपल्याला या ठिकाणी पक्षाला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी उभा। मित्रहो, या जिल्ह्यामध्ये आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस फार मोठी घोडदौड घेताना मागच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्याने या ठिकाणी पाहिलेला आहे आणि एक आव्हानात्मक स्पर्धा राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्ह्यामध्ये उभी झालेली असं आपल्याला चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या समोर आवाहन करत असताना आपल्याला सांगू इच्छितो की आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अतिशय चांगली अशा पद्धतीची आहे। अनेक नगर परिषदामध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मोठ्या संख्येने विजय होतील अशा प्रकारचे संकेत अनेक नगरपालिकेमध्ये दिसून येत आहेत। मी स्वतः प्रतापरावजी पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी देगलूर असेल, कंधार असेल, लोहा असेल की हिमायतनगर असेल आणि आज मुदखेड या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भेट दिली। मित्र हो, अतिशय चांगली परिस्थिती सगळीकडेच आहे। आपल्या शहरातल्या सुजन नागरिकाला मी आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण या ठिकाणी मतदानाची ताकद आपण येणाऱ्या 2 तारखेला उभी करून या शहराचा विकास साधण्याचं काम आपण या निवडणुकीच्या माध्यमातून करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो। मित्र, प्रतापराव पाटील चिखलीकर हे आपल्या जिल्ह्यासाठी काही नवीन नाही। गेल्या 40 वर्षापासून सातत्यानं अतिशय संघर्षमय जीवन, राजकीय जीवन असं म्हणेन मी त्याला, या जिल्ह्यामध्ये अतिशय संघर्षमय जीवन त्यांनी या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम त्या जिल्ह्यामध्ये केलं। साधारणतः 1991 ते 92 पासून मी प्रतापरावला फार जवळून ओळखतो आणि त्यांची जी राजकीय कारकीर्द घडलेली आहे ही घडलेली संघर्षाने परिपूर्ण अशा पद्धतीचं आहे। त्यांना आयतं काहीच मिळालं नाही, जे काही मिळालं ते संघर्षातून मिळालं। ते त्या बाबतीत थोडंसं दुर्दैवी ठरतात, कारण त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही, फार मोठी कोणती आर्थिक शक्ती नाही, केवळ संघर्ष आणि गरिबांच्या सेवेमध्ये सातत्यपूर्ण सेवा देण्याचं काम त्यांनी या जिल्ह्यामध्ये केलं आणि म्हणून त्यांच्यावरती एक प्रकारचा विश्वास ठेवून या जिल्ह्यातील जनतेनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढवण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम झालेलं आहे। मित्रो,
आपल्याला कल्पना आहे की या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये आपण सर्वजण जाणतो की एकदा अजितदादांनी जर शब्द दिला विकास कामाच्या संदर्भानं तो ते निश्चितपणे 100% पूर्ण करतात अशा प्रकारचा विश्वास या महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी या जिल्ह्यातले सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुका आपण लढण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसमावेशक आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम राष्ट्रवादीने या ठिकाणी करताना या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आपले घोडदौड चालवण्याचं काम या ठिकाणी केले. मी या ठिकाणी आल्यानंतर बघितलं आदरणीय प्रतापरावजी पाटलांच्या हस्ते आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फलकाला या ठिकाणी पुष्पारोहण करण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी आमच्या सहकार्याने या ठिकाणी केलं. मला या ठिकाणी खंत वाटते या ठिकाणी अजून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बसू शकला नाही याची मला या ठिकाणी खंत आहे. मला या ठिकाणी आमच्या स्टेजवरील आमच्या सर्व सहकार्याला या ठिकाणी आग्रहाची विनंती राहील, जनता निश्चितप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये निवडून देणार आहे, परंतु जे आम्हा सर्व मागासवर्गांचं आशास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आपण आवर्जून या ठिकाणी योगदान देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण राष्ट्रवादीची भूमिका आहे सामाजिक न्याय या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. मी त्या समाजातून येतो, त्या समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छेन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं आमची मागणी होती की आमची जी काय अस्मिता आहे लहुजी साळवे यांचं स्मारक पुणे या ठिकाणी व्हावं अशी आमची सातत्यानं मागणी होती, परंतु दुर्दैवानं आतापर्यंत कोणी या ठिकाणी करण्याचं काम मागच्या काळामध्ये या ठिकाणी केलेलं नाही. परंतु अजितदादाने 27 फेब्रुवारी 2024ला या ठिकाणी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करून हे स्मारक त्या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आज त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अण्णाभाऊ साठे ही आमची अस्मिता आहे. अण्णाभाऊ साठेंचं देखील मुंबई सारख्या ठिकाणी ज्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य झालं त्या चिरागनगरच्या झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं म्हणून अजितदादाने राज्याच्या बजेटमध्ये जवळपास 115 कोटी रुपये त्या ठिकाणी 305 कोटी रुपये त्या ठिकाणी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करून ते स्मारक करण्याचं काम देखील सुरू करण्याचं काम अजितदादाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये झाले आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्र, अनेक घटना या ठिकाणी सांगता येतील. मग अल्पसंख्याक समाज असेल, दलित समाज असेल, त्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये घेत आहे. म्हणून या सर्व समावेशक पक्षाच्या पाठीमागं आपण सर्वांनी ताकद उभी करावी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतापरावजींचं काय स्थान आहे मी सांगण्याची गरज नाही. येणारा काळ आपल्याला दाखवून देईल की आज न उद्या प्रतापराव या राज्याचे निश्चितप्रमाणे मंत्री होतील हा आशावाद आम्हाला सर्वांना आहे, आपल्या सर्वांना आहे. म्हणून त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकास साधण्याचं काम आपण त्यांच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे या ठिकाणी होईल अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि सर्व नगर पंचलिंग श्रीमती पंचलिंग ताई, बरोबर ताई, थोडं उभं टाकून सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि अनेक प्रभागामध्ये आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी स्टेजवर बसलेले आहेत. त्या सर्वांच्या पाठीमागे आपण सर्वांनी ताकद आपण या ठिकाणी उद्याच्या 2 तारखेला आपण उभे करावे आणि यांना विजय करावं आणि आपल्या शहराच्या विकासाला आपण चालना द्यावी अशा प्रकारचं आवाहन करून मी थांबतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.